टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रात सध्या 17,974 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे आणि आपण हे नदीचं पात्र पाहतोय। आपण सध्या पुण्यातील झेड ब्रिजवर आहोत आणि समोर जो पूल दिसतोय तो पुण्यातील बाबा भिडे पूल आहे। गेल्या 6 ते 7 दिवसांपासून हा बाबा भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली आहे आणि ज्यावेळी या खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला त्यावेळी जी वाहनं अडकलेली होती नदी पात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहात ती देखील अद्याप अडकलेलीच आपण पाहतोय। खरं तर कालपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढत हा विसर्ग जो आहे तो 28,000पर्यंत गेला होता। मात्र काल काही प्रमाणात घाटमाथ्यावर आणि धरण साखळी परिसरात पावसाने जोर कमी केल्यामुळे हा विसर्ग जो आहे तो कमी करत 17,974 क्युसेक्स विसर्गापर्यंत आला होता। मात्र रात्री धरण परिसरात मोठा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे धरण साखळी परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा झाला। त्यामुळे आता हा विसर्ग जो आहे तो वाढवला जाण्याची शक्यता जी आहे ती पाटबंधारे विभागाकडून वर्तवली जाते, कारण की आज देखील घाटमाथा आणि धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे कदाचित मोठ्या प्रमाणात धरण साखळीमध्ये पाण्याचा येवा झाला तर हा जो 17,974 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे तो पुन्हा एकदा वाढवला जाऊ शकतो अशी एक शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवलेली आहे। खरं तर जवळपास धरण साठ्याची जी पातळी होती ती 80% पोहोचली होती। खडकवासला धरणात 80% पाणी साठा झाला होता, तो आता विसर्गाच्या माध्यमातून कमी करत आता 62% खडकवासला धरणात पाणी साठा असल्याची माहिती देखील पाटबंधारे विभागाने दिलेली आहे। तर 60%वर पाणी साठा आल्यानंतर विसर्ग कमी करण्यात येईल अशा प्रकारचा अंदाज देखील वर्तवला होता। मात्र धरण साखळी आणि घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होतोय। हा येवा जो आहे तो या विसर्गाच्या माध्यमातून मुठा नदी पात्रात सोडला जातोय। त्यामुळे भविष्यात आणि आज जर मोठ्या प्रमाणात खडकवासला धरण परिसरात जर पाऊस बरसला तर हा विसर्ग वाढवला जाणार असल्याची शक्यता देखील पाटबंधारे विभागाकडून वर्तवलेली आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।